अधिक मासाच्या महिन्यामध्ये पाहायला गेलं तर मुलींना आई जोडवी पैंजण जे सौभाग्याचं देणं आपण म्हणू शकतो, या गोष्टी आई देत असते. पण ह्यावेळेस मुलींना काहीतरी करायचं म्हणून आमच्या पालकांनी निर्णय घेतला होता की तिन्ही घरच्या मुलींना चप्पल करायची आणि या निर्णयाचा आम्हाला फार आनंद आहे. मुलींना तर तिची आईने जोडवी केलेली. सुनी आमच्याकडे लक्ष्मीच्या पावलांनी आली. 2 मुलींना आता आम्हाला करायचं, त्याही मुली लक्ष्मीच्या पावलांनीच आपल्या घरात हे केल्यानंतर जोडवी पैंजण सगळेच जण घेतात. 3 वर्षातून येणारा हा अधिक मास. पण यावेळेस काय बनवता येईल, तर आमची चर्चा झाली की याच्यावर आपण चप्पल बनवू शकतो. तर काय सांगतो, खरं तर रांका ज्वेलर्स आतापर्यंत वेगवेगळ्या वस्तू अशा युनिक वस्तू देण्यासाठी प्रसिद्ध असतं. त्याप्रमाणे यावेळी देखील तुम्ही चक्क एक चांदीच्या चप्पल या ठिकाणी बनवलेल्या आहेत कस्टमरच्या ह्याच्यानुसार. एक किती खर्च आला, किती दिवसात ते बनलं आणि काय ह्या चप्पलमध्ये असं युनिक आहे? रांका ज्वेलर्स वैविध्यपूर्ण वस्तू बनवण्यासाठी प्रख्यात आहेच. जेव्हा बारणी कुटुंबीय आमच्याकडे आले की अधिक मासामध्ये आमच्या मुलीसाठी आणि सुनेसाठी काहीतरी युनिक तुम्ही काय बनवू शकता, तर हे केल्यानंतर जोडवी पैंजण सगळेच जण घेतात. 3 वर्षातून येणारा हा अधिक मास. पण यावेळेस काय बनवता येईल, तर आमची चर्चा झाली की याच्यावर आपण चप्पल बनवू शकतो. मग त्यांनी कुठलाही विलंब न करता सांगितलं की यस बाबा आपण चप्पल बनवूया. कारण चांदीचं नक्षीकाम जेवढं सुंदर राहतं त्याच पद्धतीनं चांदी ही आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा खूप फायदेशीर आहे. आणि चांदीची चप्पल यूज करा किंवा जोडवी किंवा पैंजण घाला तुम्ही, त्याच्यापासून शरीरातील उष्णता ही नियंत्रित राहते, डोकं शांत राहतं, झोप शांत पद्धतीनं लागते. याच्यामुळे आम्ही चप्पलचा सर्वांगीण विचार करून आयुर्वेदिक आणि अधिक मासातील वाण या सर्वांचा विचार करून आम्ही चप्पल करण्याचा निर्णय घेतला. एक चप्पल 250 ग्रॅमची आहे, पूर्ण चांदीमध्ये आहे. तिन्ही चपलेचं मिळून 750 ग्रॅम, 750 ते 750 ग्रॅम पर्यंत त्याचं वजन आहे. एका चपलेची किंमत 1 लाख, अशी 3 चपलेंची मिळून साधारण 3 लाख रुपयेपर्यंत किंमत होते. खरं तर आज अधिक महिन्यानिमित्त तुम्ही आज चांदीच्या चपला तयार केलेल्या आहेत. नेमकं आपण चांदीच्या चपला कराव्यात असं का वाटलं तुम्हाला? नेमकं संकल्पना कशी सुचली तुम्हाला ते? संकल्पना सुचली म्हणजे आता अधिक महिन्यामध्ये मुलीला आई जोडवी करते. आता मुलीला तर तिच्या आईने जोडवी केलेली. सुनी आमच्याकडे लक्ष्मीच्या पावलांनी आली. 2 मुलींना आता आम्हाला करायचंच होतं चपला, त्याही मुली लक्ष्मीच्या पावलांनीच आपल्या घरात आलेल्या याच्या मला. तशी मग आता सुनेला पण ही लक्ष्मीच्या पावलांनी तिची पावलं आमच्या घरात उमटावी अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही ही संकल्पना सुचवली. ताई काय सांगाल, खरं तर अधिक महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण दान केलं जातं, आतापर्यंत जोडवे असतील किंवा विविध वस्तू आपण बघितल्या, पण आज चक्क चांदीच्या चप्पल दान केल्या जातात. काय आहेत भावना तुमच्या? फार आनंद होतो या गोष्टीचा. ज्या प्रकारे मला आणि माझ्या छोट्या बहिणीला घरामध्ये आदराने प्रेमाने लहानच मोठं केलं, त्याचप्रमाणे आता 3री मुलगी म्हणून वहिनींना सुद्धा ट्रीट केलं जातं. या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि अधिक मासाच्या महिन्यामध्ये पाहायला गेलं तर मुलींना आई जोडवी पैंजण जे सौभाग्याचं देणं आपण म्हणू शकतो, या गोष्टी आई देत असते. पण ह्यावेळेस मुलींना काहीतरी करायचं म्हणून आमच्या पालकांनी निर्णय घेतला होता की तिन्ही घरच्या मुलींना चप्पल करायची आणि या निर्णयाचा आम्हाला फार आनंद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.